हॅलो नमस्कार, मी धनश्री. आपल्या सर्वांचं गावातील मी शहरातील ती या युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत करत आहे. आज मी युवांशच्या स्कूलमध्ये गेले होते. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही युवांशला पाहिलंच आहे. त्याच्या स्कूलमध्ये बुक्स, युनिफॉर्म, शूज आपल्याला कलेक्ट करायचं होतं. आपण त्याची ऑर्डर लूप लर्निंग ऍपच्या माध्यमातून दिली होती आणि ते आज स्कूलमध्ये कलेक्ट करण्यासाठी जायचे होते. तसे पाहिले तर त्याचे स्कूल स्टार्ट होऊन 2-3 दिवस झालेला आहे, परंतु माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे आम्ही काही बुक कलेक्ट करायला गेलो नव्हतो. म्हटलं आज हॉस्पिटललाही जाऊन यावं आणि त्याचे बुकही कलेक्ट करावे, म्हणून आम्ही गेलो होतो. दौंड तालुक्यामध्ये नुकताच डीमार्ट ओपन झालेला आहे. तसे तर अनेकदा डीमार्ट मध्ये शॉपिंग केली, परंतु गावातील डीमार्ट मध्ये शॉपिंग आज पहिल्यांदा केली आहे, म्हणून मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तब्येत बरोबर नसल्यामुळे मी जास्त काही शॉपिंग केली नाही, परंतु थोडीफार केलेली आहे ती तुम्हाला दाखवते. हे पहा, आपण पिलो कव्हर घेतलेले आहेत. पिलो कव्हर खराब झाले होते म्हणून पिलो कव्हर आणलेले आहेत. त्याचबरोबर युवांशला एक बॉटल घेऊन आलेली आहे. हे पहा, असे छोटेशा तोंडाची बॉटल आणली आहे. युवांशला झाकण व्यवस्थित लावता येत नाही, मग तो अंगावरती पाणी सांडून घेतो किंवा बॅग मध्ये पूर्ण पाणी सांडून आणतो. त्यामुळे अशी झाकणाची बॉटल आणलेली आहे. खजूर देखील घेऊन आलेले आहे. हे सोयाबीन आहे. हा साबण आहे. हे मारीचे बिस्किट आहे. हा टोस्टचा पॅकेट आहे. युवांशला क्रॅकजॅक बिस्किट आवडतं म्हणून त्याच्यासाठी क्रॅकजॅक बिस्किट आणलेलं आहे. आणि ही जिरी, मोहरी आणि ही मोहरी. अशा प्रकारे आपण थोडीशी शॉपिंग केलेली आहे. युवांच्या स्कूलमधून आपण बुक्स घेऊन आलेलो आहोत. चला तर मग आता युवांश आपल्याला दाखवेल कोणते कोणते बुक्स आहेत आणि काय काय आहे त्याच्या स्कूलमध्ये काय काय मिळाले आहे त्याला. हे एक बुक आहे. हे वर्क बुक आहे आणि हे मराठीचं बुक आहे. त्याला फर्स्ट स्टँडर्ड पासून मराठी आहे, अगोदर नव्हतं. हे काय आहे, हे ना पाउच प्रिंटेड आहे. ही बॅग आहे. ओपन करणार बॅग. पेन देखील मिळालेला आहे. हा शार्पनर आहे. हे कलर पेन्सचे बॉक्स आहे. स्केल आहे. हे स्टिकर आहे बुक वरती चिकटवण्यासाठी नेमचे. हा पेंट आहे. हा ग्लू ड्रॉप्स आहेत. यामध्ये देखील कलर आहेत. वॉटर कलर आहेत. ते शीट्स आहेत आणि हे ग्लू आहे. आणि हा ब्रश आहे आणि हा फोल्डर आहे. ही फाईल आहे. यामध्ये स्टुडंटचा पोर्टफोलिओ आपण लिहू शकतो. पोर्टफोलिओ बुक आहे. ही पेंटिंगची बुक आहे. त्या पूर्ण सगळ्या नोटबुक्स आहेत. हे बुक्स आहेत. हे देखील बुक्स आहेत.
नेक्स्ट वन, यामध्ये काय नेक्स्ट वन, आब्राकडाब्रा, गिली गिली शू, ओपन. यामध्ये शूज आहेत. हे सॉक्स आहेत. हा बेल्ट आहे. हा टाय आहे आणि हा स्कूलचा युनिफॉर्म आहे. एक स्पोर्ट्स युनिफॉर्म आहे आणि हा रेग्युलर युनिफॉर्म आहे आणि हे स्पोर्ट्स शूज आहेत. स्कूलमध्ये जे काही मिळालं ना ते सगळं ओपन करून पाहताना युवांशची एक्साइटमेंट तर तुम्ही बघितलीच आता. आणि तो खूप जास्त खुश होता. आणि हे सगळं पाहून आहे ना मला सुद्धा माझ्या लहानपणीची आठवण झाली. आपणही किती खुश असायचो ना जेव्हा नवीन शाळा चालू व्हायची तेव्हा. चला तर आता माझ्या सासूबाई तूप बनवत आहेत तर मी तुमच्याशी सुद्धा शेअर करते की आम्ही घरच्या घरी तूप कसं बनवतो ते. आमच्याकडे रोज 2 लिटर म्हशीचं दूध येतं. मग त्याच्यावरची साय आम्ही अशी साठवून फ्रीजमध्ये ठेवतो आणि दर आठवड्याला तूप बनवतो. तर आता ही साठवलेली साय आहे ना तर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. तर इथं आम्ही एक ट्रिक वापरतो की जर साय थंड नसेल ना तर मग फ्रीजमधलं थंड पाण्याचं यूज करायचं जेणेकरून लोणी व्यवस्थित निघतं. पण आता इथे काय आहे माझी साय खूप जास्त थंड आहे त्यामुळे आम्ही नॉर्मल पाण्याचाच वापर केलेला आहे. आणि पाहू शकता तुम्ही मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर कसं लोणी सेपरेट झालेलं आहे ते. आता आपण राहिलेली सगळी साय फिरवून घेणार आहोत. आता आपण हे लोणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. लोणी सेपरेट काढून झाल्यानंतर खाली जे ताक शिल्लक राहतं तर तेही टाकून नाही द्यायचं. आम्ही कधी कधी ते कढीसाठी वापरतो, कधी पिण्यासाठी यूज करतो, तर कधी झाडांनाही वापरतो. याच्याने झाडांची ग्रोथही चांगली होते. आमचं कसं आहे आम्ही दर आठवड्याला तूप बनवतो त्यामुळे ते फ्रेशच असतं. तर मोस्टली आम्ही ते ताक खाण्यासाठीच यूज करतो. पण जर कधी टाईम भेटला नाही आणि थोडंसं लेट झालं तूप बनवायला तर मग आम्ही ते झाडांना घालतो. तुम्हीही घालून बघा, खूप छान ग्रोथ होते झाडांची. नंतर ते लोणी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून शेगडीवरती उकळण्यासाठी ठेवायचं आणि त्याला कंटिन्यू फिरवायचं, नाहीतर मग ते तूप बाहेर येण्याची शक्यता असते. आता पाहू शकता इथे तूप कसं उकळायला लागलेलं आहे ते. आणि जसं तूप उकळायला लागतं ना तसा स्मेल तर इतका छान येतो ना की काय सांगू तुम्हाला. हे बघा आवाज पण किती छान येतो तुपाचा. आता आपलं तूप बघा रेडी झालेलं आहे. आता हे तूप थंड झाल्यानंतर मग एका बरणीमध्ये भरून ठेवायचं. चांगलं व्यवस्थित गाळायचं आणि मग भरायचं. आता या डब्यात तूप ओतल्यानंतर याच्यामध्ये बघा ना किती मस्त लक्ष्मीच्या पावलांचा आकार तयार झालेला आहे. तुम्हाला दिसतोय की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर हा जो खरपूस बाग राहतो ना तर याच्यामध्ये मस्त चपाती चुरून त्याच्यामध्ये साखर टाकून त्याचा मस्त लाडू बनवून खायचा. खूप छान लागतो. नक्की एकदा ट्राय करा. आणि आता हे दुसऱ्या दिवशी बघा आपलं किती मस्त दाणेदार तूप तयार झालेलं आहे ते. आणि म्हशीचं तूप असल्यामुळे ना याचा कलर थोडासा असा पांढरा असतो. जसं की गाईच्या तुपाचा कलर खूप असा पिवळसर येतो. असा होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.